तुमचाही जोडीदार तुम्हाला सतत ब्लेम करतोय का? नात्यात चुका होतात आणि त्या एकमेकांना सांगणंही गरजेचं असतं. पण जर तुमचा जोडीदार स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेण्याऐवजी प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हालाच जबाबदार धरत असेल, तर हे हेल्दी नात्याचं लक्षण नाही. नंबर 1, स्वतःच्या चुकीचं खापर तुमच्यावर फोडणं. तू मला चिडवलं नसतंस तर मी असा वागलो नसतो किंवा तुझ्यामुळेच माझा मूड खराब झाला. त्यांचा राग नियंत्रित करणं ही त्यांची जबाबदारी होती, तुमची नाही. पण ते अशा प्रकारे बोलतात की त्याची तुम्हाला लाज वाटेल. नंबर 2, जुन्या गोष्टी उकरून काढणं. सध्याच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना ते 5 वर्षांपूर्वीच्या जुन्या चुका काढत असतात. तू कधीच बदलणार नाहीस, तू तेव्हाही तशीच वागली होतीस. सध्याच्या चर्चा टाळण्यासाठी किंवा तुम्हाला डिफेन्सिव्ह मोडमध्ये नेण्यासाठी ते जुनी शस्त्र वापरतात. नंबर 3, तुझ्या भल्यासाठीचा मुखवटा. मी हे तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय, दुसरं कोणी सांगणार नाही. असं बोलून प्रेमाच्या नावाखाली तुमचं खच्चीकरण केलं जातं, जेणेकरून तुम्ही मानसिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून राहाल. अशा वेळी स्वतःला शांतपणे विचारा, खरोखर ही माझी चूक आहे का? स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. तू माझ्याशी शांतपणे बोलणार असशील तरच मी चर्चा करेन, असं स्पष्ट सांगा. जर समोरचा माणूस फक्त तुम्हाला चुकीचं ठरवण्यासाठीच बोलत असेल तर तिथे वाद घालण्यात अर्थ नसतो. कोणाचं तरी प्रेम मिळवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या ब्लेम करणाऱ्या जोडीदाराला नक्की पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.